कारण सर्व राजकारणी मंडळी आहेत. त्यांना एकदा माईक भेटला की मग सुरू होऊन जाते. त्यामुळं मी सगळ्यांना विनंती करतो की मी आधी बोलतो, मग त्यानंतर आपला पुढचा कार्यक्रम जो आहे नियोजित तो आपण कंटिन्यू करूया. तर आज या शाळेमध्ये आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणा किंवा सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या शाळेचे जे अध्यक्ष आहेत आदरणीय जाधव साहेब असतील, सुनील पाटील साहेब असतील, परत गोपीनाथ असतील, तानाजी पाटील साहेब असतील आणि बरेच जण मला तसे ओळखीचे आहेत, अजित असतील. तर सर्व या ठिकाणी या भागातले जे की दानशूर व्यक्तिमत्व आपण त्यांना म्हणू शकतो की ते सतत समाजकार्यात कुठं ना कुठं ते कामकाज करत असतात. तसेच या शाळेचे सर्व शिक्षक वृंद, खऱ्या अर्थानं ज्यांना एक शिक्षक म्हणावे तसे सर्वच शिक्षक आहेत या ठिकाणी. म्हणजे काही शाळांमध्ये आपण बघत असतो की एखादे शिक्षक चांगले असतात, बाकी सर्वजण फक्त अटेंडन्स येणं, शाळेला येणं जाणं तेवढं चालू असते. पण आपल्याला या शाळेमध्ये असं दिसून येईल की प्रत्येक शिक्षक हा एकदम दर्जेदार शिक्षक आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकत नाही त्यांना त्यांच्यातला चांगला शिक्षक निवडताना तुम्हाला खरं तर कन्फ्युजन होत असेल. तर अशी ही या ठिकाणी शाळा आहे आणि सर्व विद्यार्थी. तर या शाळेमध्ये आल्यानंतर म्हणजे मी सुरुवातीला सांगतो की इथून मी पुढून या शाळेच्या समोरूनच या रोडनं बऱ्याच वेळा गेलेलो आहे. तिथून जात असताना असं वाटायचं की कुठली तरी इंटरनॅशनल म्हणजे ब्रँच असेल कुठल्या तरी शाळेची. आपण म्हणत असतो की बऱ्याच ब्रँचेस तुम्हाला माहित असतात, पोदार असेल किंवा अजून कुठल्या जी इंटरनॅशनल असतील, अशी काही काही शाळा आहेत आपण ऐकत असतो. तर तशाच शाळेच्या कुठल्या तरी मोठ्या चेनची एखादी ब्रँच असेल असं वाटायची मला शाळेत जाताना. आणि कधीच वाटलं नाही की आपण या शाळेत येऊन भेटून जाऊ. कारण आपण म्हणजे मी स्वतः जिल्हा परिषद शाळेत शिकलेलो आहे आणि मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलेलो आहे. मला कधीही कुठल्या इंग्लिश मिडियम शाळेमध्ये गेल्यानंतर खूप चांगलं वाटत नाही होतं असं. कारण ते असं वाटतं की इंग्लिश मिडियम शाळा ह्या कोणासाठी योग्य आहे की ज्यांचे आई वडील घरामध्ये इंग्लिश बोलतात, जे स्वतः घरामध्ये कम्युनिकेशन इंग्लिश करत असतील तर त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्लिश मिडियम शाळा उत्तम, काहीच वाद नाही. पण ज्यांचे आई वडील घरामध्ये इंग्लिश कम्युनिकेशन करू शकत नाही, प्रत्येक गोष्ट इंग्लिश मध्ये बोलू शकत नाही, तर ती जेव्हा मुलं इंग्लिश मिडियम शाळेमध्ये जातात त्यांना प्रचंड मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. घरी आपण बोलणं चालणं, आपलं विचारशक्ती, सगळी थिंकिंग वगैरे सगळं मराठी मीडियम मध्ये असते आणि आपण इंग्लिश मध्ये शाळेत शिकत असतो. तर त्यांना खूप मोठ्या एक ताणतणावाला खरं तर सामोरं जावं लागतं आणि बऱ्याच वेळा त्यांना संकल्पनाच समजत नाही. त्यामुळे मला इंग्लिश मिडियमच्या शाळेविषयी तेवढं आकर्षणच नाही, म्हणून मी कधी या शाळेत येण्याचा प्रयत्न केला नाही. म्हणजे एवढी शाळा सुंदर दिसते पण कधी जाऊन भेटून आपण विचारावं, कधी विद्यार्थ्यांशी संवाद साधावा असं कधी वाटलंच नाही. पण आज पहिल्यांदा म्हणजे गोपीनाथनी सांगितलं होतं की आपल्याला या ठिकाणी सायकलचं वाटप आपल्याला ठेवलेलं आहे विद्यार्थ्यांसाठी. तर म्हणून चला आपण जाऊन येऊ. पण हीच शाळा आहे हे मला माहित नव्हतं. पण इथं आल्यानंतर कळालं की एवढ्या सुंदर शाळेमध्ये म्हणजे मराठी माध्यमाची शाळा आहे आणि एवढं दर्जेदार शिक्षण या ठिकाणी आपल्या भागात सुरू आहे. खरं तर हे ऐकून खरंच छान वाटलं आणि शाळेच्या प्रत्येक गोष्टीचं कौतुक करावं वाटतं. म्हणजे प्रवेशद्वारापासून अगदी ग्राउंड असेल, मुख्याध्यापक सरांची केबिन असेल, प्रत्येक क्लासरूम असेल, या ठिकाणी डेव्हलप केलेलं प्रत्येक जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे अत्यंत बारकाईनं, म्हणजे पेपर वाचण्यासाठी स्टँड लागतो इथपासून म्हणजे बारकाईने विचार करून आणि अत्यंत दूरदृष्टीनं, म्हणजे जी गोष्ट एखादी शाळा किंवा दुसऱ्या शाळेमध्ये अजून 10 वर्षानंतर येईल तर ती गोष्ट 10 वर्षापूर्वीच आपल्या शाळेमध्ये करून ठेवलेली आहे त्या गोष्टीची व्यवस्था. तर या शाळेची जी काही माहिती आता बघितली तर अत्यंत उत्तम दर्जाचं शिक्षण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न सुरू आहे. शाळेच्या व्यवस्थापनाकडून असेल, शिक्षकांकडून असेल किंवा या भागातील सर्व दानशूर व्यक्तीकडून असेल तर ही शाळा अत्यंत सुंदर घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तुम्हाला प्रत्येक ज्या काही संकल्पना असतील, प्रेरणा असेल, या सर्व गोष्टी तुम्हाला शाळेच्या भिंतीवर दिसतील आणि प्रत्येक गोष्टीची काळजी अगदी संस्थाचालक स्वतः एवढं लक्ष देऊन करतायत तर त्याच्यापेक्षा दुसरं काहीच चांगलं नाही. तर मी सर्व पालकांना सांगू इच्छितो आणि सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की हे सर्व करण्यामागे यांचा काही स्वतःचा स्वार्थ आहे का? म्हणजे हे एवढं सगळं भिंती रंगवायचे, सगळं फायली व्यवस्थित ठेवायचे, सर्व बाहेरच्या लोकांना येऊन आपली शाळा दाखवून अजून काही कमतरता असेल तर ते भरून काढायचं किंवा स्वतः चांगल्या चांगल्या शाळांना भेटी देऊन तिथं अजून काही चांगलं सुरू असेल आपल्या शाळेपेक्षा तर ते या ठिकाणी कसं आणता येईल यासाठी प्रयत्न करायचं. तर हे सगळं करण्यामागे त्यांचा काय हेतू आहे? तुम्ही काय त्यांना फी देणार आहात का, वाढवून देणार आहात का? तशी काही गोष्ट नाही. तर त्यांना यामागे एकच स्वार्थ आहे
की आपल्या या भागातल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं आणि सर्व जी काही खेड्यापाड्यातली मुलं आहेत आजूबाजूची, तर शिकून ते चांगलं त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये खूप चांगलं काहीतरी काम करावं आणि त्यांचं स्वतःचं वैयक्तिक आयुष्य सुधारणं म्हणजे त्यांचं पूर्ण कुटुंब सुधारण्यासारखं आहे. आणि एक कुटुंब सुधारलं की त्यांच्या पूर्ण पुढच्या पिढ्या सगळ्या सुधारतात. म्हणजे आता माझंच एक्झाम्पल देतो की आमच्या घरामध्ये आमचे वडील 10वी पर्यंत शिकले, त्यानंतर ते व्यवसायात आहेत. म्हणजे त्याच्या पुढं माझे दोन्ही भाऊ काही तेवढे शिकलेले नाही, ते पण 10वी पर्यंत शिकलेले. तर एक असं होतं की त्यावेळेस मी जेव्हा शिक्षण घेत होतो त्यावेळेस कुटुंब असं जेमतेम होतं. म्हणजे त्यावेळेस काहीच त्या कुटुंबाकडे बघून कोणी असं म्हणणार नाही की बाबा हे एकदम प्रेरणादायी किंवा असं काही. जसे रुटीन लाईफ असते तशी सुरू होती सगळ्यांची. पण मी जेव्हा अभ्यास करून एक अधिकारी झालो तर पूर्ण समाजाचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला. म्हणजे सगळे म्हणायला लागले किंवा आजूबाजूचे असतील, गावातले असतील, अजून इतर गावातले असतील, सगळे एकमेकाला सांगायचे की अरे आपल्याला विद्यार्थी घडावा तर असा घडावा, किंवा मुलगा राहावा तर असा राहावा, किंवा भाऊ राहावा तर असा राहावा. तर अशा पद्धतीने ते सगळे आजूबाजूला आपल्याला बघितलं जातं आणि आपल्याला एक आदर्श म्हणून ते समाजामध्ये बघितलं जातं. तर तसे आदर्श आता मी घडल्यानंतर जी कुटुंबाची जी काही पुढची पिढी आहे ते सर्वजण, आता माझा मुलगा असेल किंवा अजून माझ्या भावाची मुलं मुली असतील, ते सर्व शिक्षणामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे इंटरेस्ट घेतात. आणि ते मला खात्री आहे की ते कुठल्या ना कुठल्या चांगल्या पदावर जातील, व्यवसायात जातील किंवा खासगी क्षेत्रात जरी गेले तर कुठल्या तरी चांगल्या पदावर जातील. म्हणजे एका व्यक्तीनं शिकून त्या घरामध्ये जर काही स्वतः निर्माण केलं तर त्याची पूर्ण अख्खी पुढची पिढी ही प्रगतच होत जाते. म्हणजे ती मागे वळून बघत नाही. तर त्यामुळे मला तुम्हाला सर्वांना म्हणायचं आहे की हे शाळा व्यवस्थापनाकडून तुमचं जे काही या ठिकाणी डेव्हलपमेंट करण्यासाठी किंवा तुम्हाला कुठलीही सोयीसुविधेची कमतरता भासू नये. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शहरी भागातल्या शाळा बघितल्यानंतर त्यांना असं कुठेतरी न्यूनगंडता वाटते की आपण कुठल्या तरी खेड्यात शिकतोय, आपण ह्यांच्याशी स्पर्धा करू शकतो का. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या विद्यार्थ्यांना वाटून त्यांचा जो आत्मविश्वास कमी होण्याचा जो काही प्रकार आहे तर तो या शाळेतल्या विद्यार्थ्यांचा तर अजिबातच घडत नसेल. कारण तुम्हाला जिथं कुठे जाल, तुम्ही जिथं कुठे गेल्यानंतर तिथली शाळा बघाल तर तुम्हाला वाटेल की आपली शाळा ह्याच्यापेक्षा सुंदर आहे किंवा आपल्या शाळेमध्ये ह्याच्यापेक्षा चांगले शिक्षक आहेत आणि आपण एका चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेतोय. तर याचा सर्वांना तुम्हाला अभिमान वाटेल आणि आत्मविश्वास वाटेल. तर या सर्व शाळा व्यवस्थापनाचे जे काही प्रयत्न आहेत त्या सर्व प्रयत्नांना तुम्ही खरंच उतरलं पाहिजे आणि त्यांनी सांगितलेला जो काही अभ्यासक्रम असेल, शिक्षण असेल किंवा ज्या काही नियम असतील किंवा ज्या काही बदल असतील तर त्या सर्वांना तुम्ही चांगल्या मनाने स्वीकारा. कधीच कुठं म्हणजे त्यात डावलून काहीतरी करण्याचा प्रयत्न करू नका. त्यांच्या शब्दावर 100% विश्वास ठेवून जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही तुमच्या कुटुंबाला खूप मोठं काहीतरी पुढे घेऊन जाऊ शकता. कारण आपल्याला या भागातून म्हणजे कुठल्याही भागात असू द्या, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना जर आयुष्यात पुढे जायचं असेल तर आपल्याला शिक्षण हा एकच मार्ग असतो. तुमच्या कोणाकडेच आई वडिलांकडे एवढं मोठं काही असं भांडवल नसेल 1-2 कोटी की ते कुठलं तरी बिझनेस टाकून तुम्हाला चालवून देऊ शकतील. असं आहे का कोणाचं? किती जणांचे आई वडील या ठिकाणी शेती करतात? म्हणजे बघा, मॅक्सिमम म्हणण्यापेक्षा 100% विद्यार्थ्यांचे आई वडील शेती करतात. तुम्हाला सगळ्यांना शेती करावीशी वाटते का? कोणालाच शेती करा वाटत नाही. तर हे खूप चांगलं लक्षण आहे. म्हणजे हे तुम्ही चुकीचं घेऊ नका अर्थ याचा. हे चांगलं लक्षण आहे. कारण भारतामध्ये विषय असा आहे की शेतीवरचं अवलंबित्व खूप मोठं आहे. हेच दुसऱ्या देशामध्ये शेतीवरचं अवलंबित्व खूप कमी आहे. ज्या काही विकसित देश आहेत, विकसित देशामध्ये एकच माणूस 1000 एकर शेती करत असतो. म्हणजे विचार करा आपल्याकडे कशी परिस्थिती आहे. एक शेतकऱ्याकडे साधारणपणे 2 एकर, 3 एकर, 4 एकर जमीन असते आणि तेवढ्यावरच तो शेती करत असतो आणि त्याला असंख्य अडचणींचा सामना त्याला करावा लागतो. मग ते कधी सीझन चांगला येतो, कधी सीझन येत नाही, कधी आपण त्या शेतीमध्ये टाकलेले पैसेही निघत नाही. तर यासाठी आपल्या देशाचं धोरण पण तसंच आहे की जास्तीत जास्त पुढच्या तरुण जे विद्यार्थी आहेत त्यांना स्किल देणं किंवा त्यांना चांगलं शिक्षण देणं आणि शेती व्यतिरिक्त जे काही व्यवसाय असतील, तंत्रज्ञान असतील ते आत्मसात करून आपला देश सुद्धा विकसित देशाच्या रांगेमध्ये कुठेतरी जाण्यासाठी प्रयत्न करणं हा आपला उद्देश आहे. म्हणजे तुम्ही शेती अजिबात करू नका असं म्हणत नाही, पण शेती ही शेवटचा पर्याय ठेवा. तुम्ही शिक्षणातून तंत्रज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. जग ज्या मार्गाने पुढे चालू आहे, एआयच्या दिशेने जसं आपली वाटचाल सुरू आहे, तर त्या दिशेने कुठेतरी आपण सुद्धा तंत्रज्ञानाच्या या विकसित याच्यामध्ये भाग घेऊन आपण सुद्धा आपल्या देशाच्या वाटचालीमध्ये
योगदान देण्यासाठी प्रयत्न करा. शेती ही कशी आहे की आपण एका व्यक्तीनं 100 एकर शेती पण करू शकतो तंत्रज्ञानाच्या माध्यमातून. आपल्याकडे अजून ती गोष्ट आलेली नाही पण भविष्यात येईल. त्यामुळे तुम्ही पहिला निर्णय जो घेतला की आपल्याला शेती करायची नाही तर तो चांगली गोष्ट आहे. आता दुसरं तुम्हाला जर शेती करायचं नसेल तर मात्र तुम्हाला प्रयत्न प्रचंड करावे लागतील. अभ्यास एवढे जास्त करावा लागेल की तुम्हाला शेती करावी लागू नये. जर तुम्ही शेती करायची नाही आणि अभ्यासही करायचा नाही असं जर म्हणला तर मात्र परत जाऊन तुमच्या गळ्यात शेतीच पडणार आहे आणि तुम्ही हो म्हणा नाही म्हणा तुम्हाला करावीच लागणार आहे. त्यामुळं प्रयत्न प्रचंड करा. शिक्षकांचं सर्व जे काही शिकवतात त्याकडे चांगलं लक्ष द्या आणि कुठलाही प्रश्न छोटा किंवा मोठा असं समजून मनामध्ये ठेवू नका. आपले एवढे चांगले शिक्षक आहेत तर तुम्ही त्यांना प्रत्येक छोटे मोठे डाऊट त्यांना क्लिअर करत चला. जसं जसे तुमचे सर्व डाऊट क्लिअर होतील तसं तुम्हाला त्या संकल्पना चांगल्या समजतील आणि तुम्ही कुठलीही स्पर्धा परीक्षा असेल किंवा कुठलंही अजून काही परीक्षा असेल तर ती उत्तमरित्या तुम्ही पास होऊन तुम्ही पुढे जाऊ शकता. तर या शाळेच्या एकंदरीत व्यवस्थापनावरून किंवा सर्व शिक्षक वृंदाशी चर्चा केल्यानंतर मला खात्री आहे की इथला विद्यार्थी हा 100% चांगल्या पद्धतीनं म्हणजे उत्तीर्ण तर होतीलच पण एक सुजाण नागरिक म्हणून ते चांगल्या पद्धतीने घडतील याची या ठिकाणी खात्री आहे. आणि दुसरं महत्वाचं गोष्ट म्हणजे आज आपण कुठल्या कारणासाठी एकत्र जमलेलो आहोत तर आपल्या भागातले जे दानशूर असतील, सुनील पाटील साहेब असतील, परत अजून त्यांचे सहकारी असतील, त्या सर्वांनी इथल्या शाळेची जी काही कमतरता ओळखली की इथल्या विद्यार्थ्यांना चांगलं पाणी मिळावं. तुम्हाला तर माहिती आहे की आपले बऱ्यापैकी जे आजार असतात ते पोटातून सुरू होतात. एकतर अस्वच्छ पाणी असेल किंवा अन्न असेल तर या दोन्हीतून बरेच आजार या ठिकाणी उत्पन्न होतात. तर त्या दृष्टिकोनातून आज त्यांनी जे काही वॉटर फिल्टर या ठिकाणी दिलेलं विद्यार्थ्यांसाठी खरंच खूप कौतुकास्पद आहे. शाळेच्या वतीने तर त्यांचं आभारच पण मी प्रशासनाच्या वतीने पण त्यांचे आभार मानतो की तुम्ही या भागामध्ये खरंच खूप चांगलं काम करताय. त्यानंतर सायकल घेण्यामध्ये ज्या लोकांचं योगदान आहे त्यांच्यासाठी पण खरंच आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं एकदा कौतुक करूया की त्या सर्वांनी त्यांच्या जे काही उत्पन्न असेल त्या उत्पन्नातून एक दातृत्वाच्या भावनेतून त्यांनी ह्या सायकल्स तुम्हाला उपलब्ध करून दिल्या. आणि तुमचं जे काही पायी चालणं असेल तर ते कुठेतरी कष्ट वाचावे, तुमचा वेळ वाचावा आणि तुम्हाला शाळेला येण्याची जी काही प्रेरणा आहे ती कुठेही कमी होऊ नये यासाठी त्यांनी जे काही उपक्रम राबवलं तर ते खरं तर त्या सर्वांचं मी या ठिकाणी कौतुक करतो. आम्ही तर निमित्त मात्र आहोत. आम्ही फक्त कॅमिओ रोल प्ले करतो. कॅमिओ म्हणजे काय की सर्व प्रयत्न करणार शाळा आणि हे दानशूर आणि आम्ही फक्त येऊन त्या ठिकाणी उद्घाटन करतो. तर आम्हाला ही खरंच संधी दिली त्याबद्दल खरं मी शाळा व्यवस्थापनाच्या असतील आणि सर्व जे काही दानशूर या ठिकाणी व्यक्ती बसलेले आहेत त्या सर्वांचे मी खूप खूप आभार मानतो की तुम्ही आमच्या हस्ते हा कार्यक्रम घेतला. आणि मला गडबड असल्यामुळे मी तुम्हाला अजून बारीक सारीक ज्या काही स्पर्धा परीक्षेच्या गोष्टी असतील, अभ्यास कसे करावं, अभ्यासाचे महत्व असतील किंवा अभ्यास करून आपल्याला काय काय होता येतं तर या सर्व ज्या काही बाबी आहेत त्याच्यावर मी खरं तर वेगळं एखादं लेक्चर म्हणला तर तुम्ही ते मी येईल. आणि 31 मार्च झाल्यानंतर म्हणजे 31 मार्च पर्यंत आम्हाला भरपूर धावपळ असतं तर ती 31 मार्च झाल्यानंतर तुम्ही कधी जेव्हा किंवा शाळा पुढच्या सुरू होतील तर जेव्हा सर्व विद्यार्थी शाळेमध्ये असतील तर त्यावेळेस तुम्ही मला कधीही बोलवा. त्यावेळेस मी एखादा तासाचा मी चांगला एक लेक्चर घेईन आणि तुमच्या खरं तर डाऊट्स त्या ठिकाणी विचारात घेणं खूप गरजेचं आहे. मी जे बोलतोय ते एकतर्फी झालं खरं तर मला जे वाटतंय मी ते तुम्हाला सांगतोय पण कदाचित तुमच्याही मनामध्ये काही शंका असतील की ज्या या बोलण्यातून ऍड्रेस होत नाही तर त्या सुद्धा तुम्ही चांगले प्रश्न तयार करून ठेवा. तोपर्यंत आपण म्हणजे थांबूया. मी खरंच मला पुढच्या ज्या काही आता स्थळपाणी असतील किंवा ऑफिस मधली कामं असतील तर ते करण्यासाठी मला निघायचं आहे. त्यामुळे मी गडबडीत 2 शब्द मी तुमच्याशी संवाद साधलो पण मला खरं तर कुठेतरी ते आपूर्णच वाटतंय की जेव्हा विद्यार्थ्यांशी आपण बोलतो की त्यांचेही प्रश्न आपण खरं तर ऐकून घेतले पाहिजेत. तर त्यासाठी मी नक्कीच नेक्स्ट टाइम एकदा परत शाळेला भेट देणार आहे आणि एकच सांगतोय की या शाळेला भेट दिल्यानंतर मला खरंच मनातून वाटलं, हे मी वरवरच बोलत नाही, की आपण परत एकदा शाळेमध्ये ऍडमिशन घ्यावं. आणि अशी जर सुंदर शाळा असेल आणि असे जर क्लासरूम असतील, असं जर एवढं ग्राउंड असेल, एवढी सगळी झाडं असतील तर या शाळेमध्ये आपण एक 2-4 वर्ष तरी चांगलं शिकावं अजून निवांत. आणि तुम्हाला सांगतो ही जी शाळेची वर्ष आहेत अतिशय चांगली आणि निखळ आनंद देणारी वर्ष आहेत. याच्यानंतर तुम्ही जेव्हा केव्हा करिअरमध्ये जाल, मोठे व्हाल, तेव्हा तुम्हाला भरपूर जे काही स्ट्रेस असेल त्याचा सामना करावा लागेल. त्यामुळे हे जे स्वच्छंदी आयुष्य आहे ते चांगल्या पद्धतीने जगून घ्या आणि यासोबतच म्हणजे खेळण्यासोबतच तुम्ही अभ्यास पण चांगला करा
आणि शाळेचं नाव मोठं करून तुम्ही सुद्धा जेव्हा शाळेचे माजी विद्यार्थी म्हणून याल तर तुम्ही असंच काहीतरी योगदान देऊन या शाळेला अजून चांगल्या प्रकारे कसं डेव्हलप करता येईल तर त्यासाठी तुम्ही सर्वांनी प्रयत्न कराल अशी मी सगळ्यांकडून एक अपेक्षा व्यक्त करतो. आणि मला या ठिकाणी बोलवून या ठिकाणी सत्कार केला, तसेच या सायकल वाटप आणि प्युरिफायरचं जे काही वितरण आहे शाळेला जे देणं आहे तर त्या कार्यक्रमाचं या ठिकाणी उद्घाटन घेतलं, त्याबद्दल मी सर्व शाळा व्यवस्थापनाचे मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.